नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. पी-एम किसान सन्मान निधी योजनेत आता तब्बल मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि आता मोठा बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा फायदा मिळणार आहे. तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर नेमकी तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. तर नेमकी हा लाभ काय आहे, कसा या ठिकाणी योजनेत बदल करण्यात आलेला आहे, याची सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ सुरू करूया. तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाहू शकता, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी उपलब्ध होणारे 6,000 रुपयाचे पेन्शन त्यांना वेळेत मिळवून देण्यासाठी बँक खात्याचे KYC माहिती भरण्यासाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडून रखडलेल्या रकमेसह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम 45 दिवसात करण्यात येणार आहे. अशी ही महत्त्वाची माहिती आहे केंद्र शासनाने तसेच योजनेतून आता देण्यात आली आहे. अधिक माहिती आपण पुढे पाहणार आहोत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून खातेधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळावे या उद्देशाने देशभरात ही योजना राबवली जाते. या योजनेच्या निकषाप्रमाणे पात्र शेतकरी कुटुंबियास ₹2,000 प्रति हप्ता याप्रमाणे 4 महिन्यातून असे वार्षिक 6,000 रुपये हे या योजनेतून दिले जातात. हे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहे. तर पुढे अधिक माहिती आपण जाणून घेऊया की नेमकी कोणते बदल आता करण्यात आलेले आहे आणि नोडल अधिकारी नेमण्याचं नेमके कारण काय आहे, हे सविस्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आता हप्त्याची रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांना ही रक्कम खाते, बियाणे व औषधे आदीच्या खरेदी इतर गरजांसाठी कामी येत आहे आणि त्यासाठी मिळणाऱ्या पुढील 16व्या हप्त्याची रक्कम या नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती आहे. असे मोठे बदल यावेळी करण्यात आलेले आहे. हा अधिक काय या ठिकाणी नोडल अधिकाऱ्यांच्या मार्फत शेतकरी बांधवांना करता येणार आहे हे आपण पाहूया. ग्रामस्तरीय नोडल अधिकारी म्हणून कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, सामायिक सुविधा केंद्र, प्रगतशील शेतकरी FPO FC यांची नेमणूक करण्यात येईल, असे कोकण विभागीय कृषी उपायुक्त अंकुश मांडे यांनी सांगितले आहे. तर नेमके आता ग्रामस्तरीय नोडल अधिकारी या ठिकाणी नेमल्यानंतर शेतकऱ्यांचे जे काही हप्ते रखडलेले आहेत किंवा अगोदर हप्ते होते आता बंद झाले आहेत किंवा अन्य जे काही शेतकऱ्यांच्या त्रुटी आहे आधार कार्डमधील किंवा बँक खात्यातील, या सर्व जे काही आहेत या ठिकाणी 45 दिवसात या ठिकाणी अधिकारी नेमणार आहे. म्हणजे 45 दिवसांच्या कालावधीमध्ये जे काही सर्व शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहे हे या ठिकाणी हे सर्व सुधारले जाणार आहे. अशी या ठिकाणी आता शासनाच्या वतीने ही ग्रामस्तरीय नोडल अधिकारी म्हणून नेमण्याचे जे काही बदल आहे या योजनेतला हा करण्यात आला आहे. तर असेच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.